ताकद मिळते, जी प्रेरणा मिळते, ती प्रेरणा देणारे जगद्गुरु तुकोबाराय, योगींची माऊली ज्ञानोबाराय आणि ज्यांच्या समेत आम्ही चालतो, ज्यांना आम्ही श्रद्धास्थान समजतो, माऊलींना ज्यांनी आमच्या खांद्यावर खेळवावं असं ज्या गावामधून मी येतो त्या गावातले श्री संत कान्होराज महाराज राज पाटील यांची प्रेरणा आणि त्या प्रेरणेच्या माध्यमातून येणारा ज्ञानाचा झरा आहे. विठाला का भजन, का कीर्तन, का प्रवचन, का सत्संग, का वारी, या सगळ्या परमार्थिक साधनेचा तुम्ही आम्ही जर बारकाईने विचार जर केला तर तुमच्या सर्वांच्या लक्षात एक गोष्ट बारकाईने बसते. परमार्थाची जी जी साधना होईल असेल ते माणूस करत राहतो. ती कीर्तनाच्या माध्यमातून असेल, ती साधना प्रवचनाच्या माध्यमातून असेल, ती साधना वारीच्या माध्यमातून असेल, ती साधना भजनाच्या माध्यमातून असेल. संप्रदायाला जे मान्य आहे अशी जी जी साधना आपण करतो त्या साधना करण्याच्या पाठीमागे आपली काहीतरी उद्दिष्ट असतात. कुठलीही गोष्ट करायची जर असेल तर ती गोष्ट तशी आपण करत नाही. पहिल्यांदा ती गोष्ट मी केल्याच्या नंतर मला त्याच्यापासून काही मिळेल अगोदर याचं नियोजन केलं जातं आणि मग ते कार्य केलं जातं. विठाला संसार करत असताना संसाराचं पहिल्यांदा उद्दिष्ट ठरवलं जातं. संसाराचं कर्म करताना, संसाराचं काम करताना त्याच्यातून मला काहीतरी मिळेल हे नजरेसमोर ठेवून आपण ते करतो. एक व्यावहारिक जीवन जगताना, व्यवहार करत असताना त्या व्यवहारामधून मला काहीतरी मिळेल म्हणून मी तो व्यवहार करणार आहे, म्हणून तो व्यवहाराचं कार्य करतो. दोन आणि तिसरं जे काम आहे ते म्हणजे परमार्थाचं काम आहे. परमार्थाचं काम करत असताना, साधना करत असताना बाकीच्या दोन व्यवहार करताना उद्दिष्ट नजरेसमोर ठेवा. ऐका बरं, की बाकीची दोन कार्य करताना, संसाराचं काम करताना, व्यवहाराचं काम करताना फळाची अपेक्षा ठेवून केलंच पाहिजे. नाही जर केलं तर ते करण्याला काही मजा येत नाही. लक्षात येतंय का? संसार जर फळाची अपेक्षा ठेवून जर नाही जर केला तर संसार करायला आनंद मिळत नाही. व्यवहार फळाची अपेक्षा ठेवून जर नाही केला तर व्यवहार करायला आनंद मिळत नाही. पण परमार्थी काम, परमार्थी कार्य फळाची अपेक्षा न ठेवता जो साधक परमार्थाचं कर्म करतो, भगवान परमात्मा त्याला फळाची प्राप्ती लवकर देतात. विठाला गीतेमध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला हाच उपदेश करतात की अर्जुना कर्मण्येवाधिकार, कर्म करणं हा माणसाचा जन्मसिद्धांत काय आहे? लोकमान्य टिळकांचं एक वाक्य होतं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, स्वातंत्र्य मिळवणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. जशी ही लोकमान्य टिळकांची प्रतिज्ञा होती तद्वत मानव जातीमध्ये आल्याच्या नंतर परमार्थिक साधना करणाऱ्याची प्रतिज्ञा असावी. मी प्रवचन करतोय, कीर्तन करतोय, भजन करतोय, मृदंग वाजवतोय, गायन करतोय, हार्मोनियम वाजवतोय, विना घेतोय, टाळ घेतोय, हे सगळं मी परमार्थाचं काम करतोय. पण हे काम करताना मी फळाची अपेक्षा न ठेवता हे परमार्थाचं काम मी करेल. आणि असा जो साधक या रस्त्यानं येतो ना, तो साधक सरळ रस्त्यानं जातो. हे त्रिकालवादी सत्य आहे. ऐका आता पुढं. मग लोक म्हणतील महाराज अपेक्षा ठेवायची नाही आणि कीर्तनाला जायचं जमणार. अपेक्षा ठेवायची नाही, काय घेऊन उभं राहायचं जमणार नाही. अपेक्षा ठेवायची नाही आणि वारीला जायचं जमणार नाही. अपेक्षा जर नसेल, उद्दिष्ट जर नसेल तर आम्ही घर सुद्धा सोडायला तयार. पटतंय का नाही पटत पहा. काय उद्दिष्ट जर नसेल, काही जर मिळणार जर नसेल, तुम्ही एवढी मंडळी थंडी गारठ्याची आलात का नाही? का आलात? कारण का आला? थंडी का नाही? एवढं थंडी आहे, 2-2 किलोमीटर पायानं चालत नाही आला, गाडीनं का होईना पण आलात. पण इथं म्हणता तुम्ही का आलात? काम नाही म्हणून आलात? मला विचारायची सवय आहे. कीर्तनाला आलात का? कीर्तनाला आलात की साध्या गोष्टी बघा,
साध्या साध्या गोष्टी आहेत, हे आपलं पटकन लक्षात बसत नाही, लवकर ध्यानात येत नाही. आम्ही कीर्तनाला आलोय याचा पाठीमागची आमची काहीतरी काय आहे, अपेक्षा आहे. आम्हाला 4 गोष्टी ज्ञानाच्या मिळतील ही आमची अपेक्षा आहे. आणि ती अपेक्षा या मंडपामध्ये जर नाही पूर्ण जर झाली ना, जर तो चातकासारखा जो श्रोता नाही उले वो श्रोतेचे प्रकार 2 आहे. एक राजहंसासारखा श्रोता आहे आणि एक कावळ्यासारखा श्रोता आहे. राजहंसासारखा श्रोता आहे, ज्ञानाच्या 4 गोष्टी जर त्याला नाही मिळाल्या तर तो म्हणतोय आज काही जमलं नाही, आज काही जमलं नाही. त्याचा अर्थ असा आहे आम्हाला ज्ञान मिळवायचंय, आम्हाला ज्ञानी बनायचंय, आम्हाला ज्ञानाचा आनंद घ्यायचा आहे. आणि तो ज्ञानाचा आनंद घ्यायचा आहे हे आमचं काय आहे, उद्दिष्ट आहे. परमार्थामध्ये हे उद्दिष्ट असणं हे काही गैर नाही, हे काही गैर नाही. मग परमार्थामध्ये ज्ञान मिळवण्याचं उद्दिष्ट असावं हे गैर नाही. आणि ज्याला हे उद्दिष्ट मान्य नसेल त्यानं कितीही जरी ऐकलं तरी नळी फुंकले सोनारे काही फरक नाही. विढाला उद्दिष्ट पहिल्यांदा ठरवा, पहिल्यांदा ठरवलं पाहिजे. प्रवासाला निघाला म्हणजे की पहिल्यांदा ठरवतो कुठं मुक्काम करायचं, दुपारची न्याहारी कुठं आणि सकाळचा नाश्ता. पहिल्यांदा हे 3 डबे क्लिअर करून घेतो. सकाळी निघायला नाश्ता कुठं, दुपारचा 20वा कुठं आणि संध्याकाळचा हे ठरवतोय. तसं आम्ही पारमार्थिक पदपथावरती आम्ही आहोत, पारमार्थिक रस्त्यावरती आम्ही आलोय. आणि या रस्त्यावरती येताना आम्ही ठरवलं पाहिजे. आम्ही का ही 2-4 मंडळी आळंदीमध्ये विद्यार्थी आल्याच्या नंतर तो विद्यार्थी पहिल्यांदा ठरवतो मला मृदंग शिकायचा आहे, मला हार्मोनियम शिकायची, मला गाणं शिकायचंय, किंवा मला विचारसागर, ज्ञानेश्वरी, भागवत हे मला काय करायचंय, शिकायचंय, पंचदशी हे मला शिकायचंय. पहिल्यांदा तो ठरवतो आणि मग आनंदीला येतो. हा एक वर्ग आहे. आणि जे ठरवतो ना, जो ठरवतो मला मृदंग शिकायचा आहे ना, तो मृदंगामध्ये तयारी करतो. जो ठरवतो मला गाणं शिकायचंय तो गाण्यामध्ये तयारी करतो. आणि काही काही विद्यार्थी असे मृदंगाचा क्लासला जातात, गाण्याच्या जातात, पाठाला जातात, मृदंगही नाही, गाणंही नाही, कीर्तनही नाही. मग काळ तीर्थयात्रा कोण करतो माहितीये का, ज्याला हा उद्योग नाही ना त्याचा उद्योग म्हणजे तीर्थयात्रा. विढाला काहीतरी ठरवा गड्या, काहीतरी ठरवा. जर नाही जर ठरवलं तर परमार्थिक फळ आपल्याला योग्य वेळेला मिळणार नाही. आणि ज्यांनी ठरवलं, ज्यांनी ठरवलं ते वारकरी संप्रदायाचे सगळे संत तुम्ही पहा, त्यांनी पहिल्यांदा क्लिअर केलं, ठरवलं की मला हे करायचंय आणि मी हे करणार. ही ज्यांची ध्येय होती, ज्यांची धोरणं होती, आज मी तिला जगद्गुरु तुकोबाराय समाजाच्या समोर गाठ्याच्या रूपाने येतात की नाही तुम्ही पहा. तुकोबाराय आपल्या समोर कशी येत नाही, तुकोबाराय आपल्या समोर कसे येतात, गाठ्याच्या रूपाने येतात. ज्ञानोबाराय आपल्या समोर तसे येत नाही, गाठ्याच्या रूपाने आपल्या समोर येतात. नाथ बाबा तसे आपल्या समोर येत नाही, गाठ्याच्या भागवताच्या रूपाने आपल्या समोर येतात. याचा अर्थ असा आहे तुकोबारायांचे विचार, तुकोबारायांचं उद्दिष्ट, तुकोबारायांचं चरित्र लक्षात येते का पाहता वाटतं बरं काही. तुकोबारायांचा गाथा म्हणजे तुकोबारायांचं असणारं स्वतःचं आत्मचरित्र आहे. विढाला